नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC UPSC साठी महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महत्त्वाचे 50 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. भारताची पहिली महिला प्रधानमंत्री कोण होत्या? अ. प्रतिभा पाटील, ब. इंदिरा गांधी, क. सोनिया गांधी, ड. सुषमा स्वराज. बरोबर उत्तर आहे ब. इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 2. रामायण कोणी लिहिले? अ. वेदव्यास, ब. तुळशीदास, क. वाल्मिकी, ड. कालिदास. बरोबर उत्तर आहे क. वाल्मिकी. प्रश्न क्रमांक 3. व्हिटॅमिन डीचे मुख्य स्रोत कोणते? अ. सूर्यप्रकाश, ब. दूध, क. गाजर, ड. मासे. बरोबर उत्तर आहे अ. सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 4. अजंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत? अ. मध्य प्रदेश, ब. महाराष्ट्र, क. गुजरात, ड. राजस्थान. बरोबर उत्तर आहे ब. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? अ. आफ्रिका, ब. आशिया, क. युरोप, ड. उत्तर अमेरिका. बरोबर उत्तर आहे ब. आशिया. प्रश्न क्रमांक 6. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? अ. 4 वर्षे, ब. 5 वर्षे, क. 6 वर्षे, ड. 7 वर्षे. बरोबर उत्तर आहे ब. 5 वर्षे. प्रश्न क्रमांक 7. हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे होतो? अ. ऑक्सिजन, ब. कार्बन डायऑक्साईड, क. नायट्रोजन, ड. हायड्रोजन. बरोबर उत्तर आहे ब. कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 8. जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणी दिला? अ. महात्मा गांधी, ब. इंदिरा गांधी, क. लाल बहादूर शास्त्री, ड. जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे क. लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात लांब नदी कोणती? अ. गंगा, ब. ॲमेझॉन, क. नाईल, ड. यांगसे. बरोबर उत्तर आहे क. नाईल. प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते? अ. हिंदी महासागर, ब. प्रशांत महासागर, क. अटलांटिक महासागर, ड. आर्क्टिक महासागर. बरोबर उत्तर आहे ब. प्रशांत महासागर. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त राष्ट्रांची स्थापना कधी झाली? अ. 1919, ब. 1939, क. 1945, ड. 1950. बरोबर उत्तर आहे क. 1945. प्रश्न क्रमांक 12. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? अ. हत्ती, ब. वाघ, क. सिंह, ड. मोर. बरोबर उत्तर आहे ब. वाघ. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या तारखेला स्वीकृत झाली? अ. 15 ऑगस्ट 1947, ब. 26 जानेवारी 1950, क. 26 नोव्हेंबर 1949, ड. 30 जानेवारी 1950. बरोबर उत्तर आहे क. 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 14. पंचवार्षिक योजना भारतात प्रथम कधी सुरू झाली? अ. 1950, ब. 1951, क. 1956, ड. 1962. बरोबर उत्तर आहे ब. 1951. प्रश्न क्रमांक 15. वेदांचा पुरोहित म्हणून कोणाला ओळखले जाते? अ. ऋग्वेद, ब. सामवेद, क. यजुर्वेद, ड. अथर्ववेद. बरोबर उत्तर आहे ब. सामवेद. प्रश्न क्रमांक 16. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? अ. पृथ्वी, ब. बुध, क. मंगळ, ड. शुक्र. बरोबर उत्तर आहे ब. बुध. प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात थंड खंड कोणता आहे? अ. आशिया, ब. युरोप, क. अंटार्क्टिका, ड. उत्तर अमेरिका. बरोबर उत्तर आहे क. अंटार्क्टिका. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राची राजधानी कोणती? अ. नागपूर, ब. मुंबई, क. पुणे, ड. औरंगाबाद. बरोबर उत्तर आहे ब. मुंबई. प्रश्न क्रमांक 19. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मान कोणत्या क्षेत्रात दिला जातो? अ. खेळ,
ब. साहित्य, क. विज्ञान, ड. सर्व क्षेत्रात. बरोबर उत्तर आहे ड. सर्व क्षेत्रात. प्रश्न क्रमांक 20. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क. सरदार वल्लभभाई पटेल, ड. पंडित नेहरू. बरोबर उत्तर आहे ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 21. शीतयुद्ध कोणत्या दोन देशांमध्ये झाले? अ. भारत पाकिस्तान, ब. अमेरिका सोव्हिएत संघ, क. जर्मनी फ्रान्स, ड. चीन जपान. बरोबर उत्तर आहे ब. अमेरिका सोव्हिएत संघ. प्रश्न क्रमांक 22. जनगणना भारतात किती वर्षांनी केली जाते? अ. 5 वर्षांनी, ब. 10 वर्षांनी, क. 15 वर्षांनी, ड. 20 वर्षांनी. बरोबर उत्तर आहे ब. 10 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 23. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? अ. आंबा, ब. नारळ, क. सफरचंद, ड. केळी. बरोबर उत्तर आहे अ. आंबा. प्रश्न क्रमांक 24. गीतगोविंद हे ग्रंथ कोणी लिहिले? अ. कालिदास, ब. जयदेव, क. भास, ड. वाल्मिकी. बरोबर उत्तर आहे ब. जयदेव. प्रश्न क्रमांक 25. संविधानाच्या कलम 370चा संबंध कोणत्या राज्याशी होता? अ. पंजाब, ब. जम्मू काश्मीर, क. आसाम, ड. नागालँड. बरोबर उत्तर आहे ब. जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 26. भारतातील पहिली अणुचाचणी कधी झाली? अ. 1962, ब. 1974, क. 1998, ड. 2001. बरोबर उत्तर आहे ब. 1974. प्रश्न क्रमांक 27. सिंधू घाटी संस्कृतीमध्ये सर्वात मोठे नगर कोणते होते? अ. मोहेंजोदडो, ब. हडप्पा, क. लोथल, ड. कालिबंगन. बरोबर उत्तर आहे अ. मोहेंजोदडो. प्रश्न क्रमांक 28. पोलिओ कोणत्या विषाणूमुळे होतो? अ. रेबीज, ब. पोलिओ व्हायरस, क. इन्फ्लुएन्झा, ड. HIV. बरोबर उत्तर आहे ब. पोलिओ व्हायरस. प्रश्न क्रमांक 29. वेदांचा पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? अ. विष्णू, ब. व्यास, क. वाल्मिकी, ड. नारद. बरोबर उत्तर आहे ब. व्यास. प्रश्न क्रमांक 30. भारताची राजधानी नवी दिल्ली कधी बनली? अ. 1911, ब. 1947, क. 1950, ड. 1962. बरोबर उत्तर आहे अ. 1911. प्रश्न क्रमांक 31. भूदान आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले? अ. महात्मा गांधी, ब. विनोबा भावे, क. सुभाषचंद्र बोस, ड. नेहरू. बरोबर उत्तर आहे ब. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 32. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? अ. सहारा, ब. गोबी, क. थार, ड. कालाहारी. बरोबर उत्तर आहे अ. सहारा. प्रश्न क्रमांक 33. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? अ. वाघ, ब. हत्ती, क. सिंह, ड. गेंडा. बरोबर उत्तर आहे क. सिंह. प्रश्न क्रमांक 34. गुरु नानक यांचा जन्म कोणत्या धर्माचे प्रवर्तक म्हणून झाला? अ. बौद्ध धर्म, ब. शीख धर्म, क. जैन धर्म, ड. इस्लाम. बरोबर उत्तर आहे ब. शीख धर्म. प्रश्न क्रमांक 35. भारतात नोटबंदी कधी झाली? अ. 2014, ब. 2015, क. 2016, ड. 2017. बरोबर उत्तर आहे क. 2016. प्रश्न क्रमांक 36. सिंधू नदी कोणत्या देशातून वाहते? अ. भारत, ब. पाकिस्तान, क. चीन, ड. नेपाळ. बरोबर उत्तर आहे ब. पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 37. गगनयान प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अ. शेती, ब. शिक्षण, क. अंतराळ, ड. पाणी. बरोबर उत्तर आहे क. अंतराळ. प्रश्न क्रमांक 38. पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण? अ. CV रमण, ब. रवींद्रनाथ टागोर, क. हरगोविंद खुराना, ड. अमर्त्य सेन. बरोबर उत्तर आहे ब. रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 39. भारत जोडो यात्रा कोणत्या नेत्याने सुरू केली? अ. नरेंद्र मोदी, ब. राहुल गांधी,
क. शरद पवार, ड. अरविंद केजरीवाल. बरोबर उत्तर आहे ब. राहुल गांधी. प्रश्न क्रमांक 40. जानेवारी 26 का महत्वाचे आहे? अ. स्वातंत्र्य दिन, ब. संविधान लागू झाल्याचा दिवस, क. प्रजासत्ताक दिन, ड. नेहरूंचा जन्मदिन. बरोबर उत्तर आहे क. प्रजासत्ताक दिन. प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? अ. महाराष्ट्र, ब. बिहार, क. उत्तर प्रदेश, ड. मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे क. उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 42. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? अ. मंगळ, ब. गुरु म्हणजे बृहस्पती, क. शनी, ड. शुक्र. बरोबर उत्तर आहे ब. गुरु. प्रश्न क्रमांक 43. क्यू 43. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? ए. 1853, बी. 1865, सी. 1872, डी. 1880. उत्तर ए. 1853. क्यू 44. हडप्पा संस्कृतीत धान्याचा कोठार कुठे सापडले? अ. लोथल, ब. हडप्पा, सी. कावीबंगन, डी. मोहेंजोदाडो. उत्तर ब. हडप्पा. क्यू 45. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? अ. 1630, ब. 1640, सी. 1650, डी. 1660. उत्तर अ. 1630. क्यू 46. पंचतंत्र ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला? अ. मराठी, ब. संस्कृत, सी. हिंदी, डी. प्राकृत. उत्तर ब. संस्कृत. क्यू 47. ताजमहल कुठे आहे? अ. दिल्ली, ब. आग्रा, सी. जयपूर, डी. हैदराबाद. उत्तर ब. आग्रा. क्यू 48. भारताचे सध्याचे 2025 राष्ट्रपती कोण आहेत? अ. रामनाथ कोविंद, ब. द्रौपदी मुर्मू, सी. प्रणव मुखर्जी, डी. व्यंकय्या नायडू. उत्तर ब. द्रौपदी मुर्मू. क्यू 49. इस्रो चे मुख्यालय कुठे आहे? अ. पुणे, ब. नवी दिल्ली, सी. बेंगलोर, डी. हैदराबाद. उत्तर सी. बेंगलोर. क्यू 50. लोकमान्य ही उपाधी कोणाला देण्यात आली? अ. महात्मा गांधी, ब. गोपाळकृष्ण गोखले, सी. बाळ गंगाधर टिळक, डी. लाला लजपत राय. उत्तर सी. बाळ गंगाधर टिळक. असेच आपण पुढील व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या यूट्यूबवर आपोआप व्हिडिओ दिसेल. धन्यवाद.